Hello to all students. Today we have to see next point, that is significant figures. Yesterday we have to study the uses of dimensional analysis and limitations of dimensional analysis. Next point, significant figures. Then what is the meaning of significant figures? This is the last point of the chapter. या चॅप्टरचा फर्स्ट जो चॅप्टर आहे आपला युनिट अँड मेजरमेंट्स, या चॅप्टरचा हा शेवटचा पॉईंट आहे, दॅट इज सिग्निफिकंट फिगर्स. in that case, what is the meaning of significant figures? याची डेफिनेशन, त्याची व्याख्या मी बोर्डवर लिहिलेली आहे बघा. द सम ऑफ रिलेबल डिजिट्स अँड द फर्स्ट uncertain digits in the measured value of a physical quantity is called as significant figures. Then in that case there are two words are comes, that is reliable digits and one more, that is uncertain digits. फॉर एक्झाम्पल, आता ह्याच्या डेफिनेशनचा मी अर्थ जे आहे ते एक्झाम्पल थ्रू सांगते की एक्झाम्पलमध्ये बघा, फॉर एक्झाम्पल इफ यू हॅव टू कन्सिडर अ डिस्टन्ससाठी आपण व्हॅल्यू घेत समथिंग दॅट इज 768.4 मीटर. हिअर these three digits 7, 6 and 8 are the reliable digits. ह्याला काय म्हणायचं? reliable digits. and 0.4 आफ्टर दिस डेसिमल पॉइंट नंतर जो 4 आलेला आहे, दॅट 4, आता हा 4 जो आहे तो फर्स्ट पॉइंट नंतरचा हा फर्स्ट डिजिट आहे, त्या डिजिटला नाव काय दिलेलं आहे? अनसर्टन डिजिट्स. यातले 3 डिजिट जे सुरुवातीचे आहेत, द सम ऑफ, आता इथे ह्या तिघांचं ॲडिशन असू दे किंवा मल्टिप्लिकेशन असू दे, हे तिन्ही ऍड झालेले आहेत. ह्यांचं ऍड झालेले हे जे 3 डिजिट्स आहेत, दॅट डिजिट्स वी हॅव टू कॉल दॅट ॲज अ रिलेबल डिजिट्स. आणि पॉइंट नंतर, डेसिमल पॉइंट नंतर जो 4 असतो, इथं 4 आला, आता कुठलीही व्हॅल्यू असते पॉइंट नंतरची, ती फर्स्ट जो पॉइंट असतो, फर्स्ट जे डिजिट असतं, दॅट डिजिट वी हॅव टू कॉल दॅट ॲज अ अनसर्टन डिजिट. त्या डिजिटला नाव काय दिलेलं आहे? अनसर्टन डिजिट. डिजिट म्हणजे काय? अंक, नंबर. आता हे डिजिट्स आपण कशात आहेत? ही व्हॅल्यू मी आता कशाशी म्हणली? डिस्टन्स. इफ यू हॅव टू कन्सिडर अ डिस्टन्स दॅट इज 768.4 मीटर. मीटर म्हटल्यानंतर हा आपण कन्सिडर केली की हे अंतरची व्हॅल्यू आहे. मग डिस्टन्स, दिस इज अ फिजिकल क्वांटिटी. आपण जी काय मेजर्ड करतो व्हॅल्यू, ती कशाची आहे? एका फिजिकल क्वांटिटीची आहे. मग डिस्टन्स असेल, ते मग लेंथ असेल, एखाद्या ऑब्जेक्टची लांबी असेल, एखाद्या ऑब्जेक्टचा एरिया असेल, एखाद्या ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम असेल, जी काय व्हॅल्यू असेल, ते सुरुवातीचे जे नंबर्स असतात, ज्याचं ॲडिशन असेल, मल्टिप्लिकेशन, ती पूर्ण व्हॅल्यू जी असेल ती रिलेबल असेल, त्याला रिलेबल डिजिट्स असं नाव दिलंय. आणि पॉइंट नंतर जो फर्स्ट डिजिट येतो त्याला आपण काय म्हणतो? अनसर्टन डिजिट्स. ओके. इफ in a one number or in a one value, inside this value there are 2 digits are present, that is the sum of reliable digit and the first uncertain digit in the measured value of a physical quantity. That point we have to call it as a significant figures. याला काय म्हणायचं? significant figures. Okay. Then after this one there are some rules related to the significant figures. म्हणजे significant figures कसं काय ओळखायचं? एखाद्या व्हॅल्यू मधला significant figures कसं काय ओळखायचे? डिजिट्स कसे ओळखायचे? फॉर दॅट reason here there are some rules for a significant figures. Let us see what is this. Next point is rules to determine significant figures. In that case, first is all the non-zero digits. काही रूल्स आहेत जे की सिग्निफिकंट फिगर्स सांगतात की त्या नंबर्स वरून आपण सांगू शकतो की दिस वन इज अ सिग्निफिकंट फिगर्स. तर याच्यामध्ये पहिला रूल सगळ्यात महत्त्वाचा आहे, ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट फिगर्स. नॉन झिरो म्हणजे ज्याच्यामध्ये झिरो प्रेझेंट नाही आहे. कुठून? डिजिट फ्रॉम which starts from 1 to 9, that all are non-zero digits are a significant figures. म्हणजे 1 नंतर 1, 2, 3 up to 9 पर्यंत. In that case we have to not included 0. त्याच्या रिलेटेड एक फॉर एक्झाम्पल सांग, इफ द व्हॉल्यूम ऑफ अ ऑब्जेक्ट, सपोज व्हॉल्यूम, एखादा ऑब्जेक्ट आहे, वस्तू आहे, त्याचं व्हॉल्यूम जे आहे आपण कन्सिडर केले की 168.43 सेंटीमीटर क्यूब. ओके. हिअर हाऊ मच सिग्निफिकंट फिगर्स? आता सगळे नॉन झिरो डिजिट जे ते सिग्निफिकंट म्हणलंय. मग नॉन झिरो म्हणल्यावर त्याच्यामध्ये 1 पण येणार, 6 येणार, 8 येणार, 4
5 टोटल 5 डिजिट्स म्हणजे हे 5 काय आहे 5 डिजिट्स आर सिग्निफिकंट फिगर्स. ओके हा एक एक्झाम्पल झाला नॉन झिरो साठी पहिल्या रूल साठी. सेकंड बघूयात ऑल द झिरोज बिटवीन द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट फिगर्स. ऑल झिरोज आता हे झिरो ऑल झिरोज म्हणजे जेवढे काही झिरो प्रेझेंट येतात एखाद्या नॉन झिरो डिजिटच्या मध्ये जर येत असेल तर तो झिरो आपण कन्सिडर करतो. मग ती किती असणार एक झिरो असू दे 2 झिरो असू दे ते आपल्याला गृहीत पकडावंच लागतं कन्सिडर करावंच लागतं. त्यावेळेस ते झिरोला पकडून जेवढे काही डिजिट्स होतात टोटल डिजिट दॅट होल डिजिट्स आर अ सिग्निफिकंट फिगर्स. त्यातलं एक्झाम्पल बघूयात. इफ वी हॅव टू कन्सिडर फॉर एक्झाम्पल लिहिले बघा मी इथं मास ऑफ एन एनी ऑब्जेक्ट वी हॅव टू कन्सिडर ॲज अ 165.02 ग्रॅम दिले पुढे. ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती ऑब्वियसली इथे सुद्धा किती असणार आहेत 5 असणार आहेत. तुम्ही कुठलाही नंबर घेऊ शकता. मी कुठला तरी एखादा एक्झाम्पल सांगण्यासाठी नंबर घेतलेला आहे. मग यामध्ये बघा 165 हे काय आहे नॉन झिरो आहे हा झिरो नसलेला नंबर आहे. पॉइंट नंतर काय आलेला आहे झिरो आलेला आहे बघा. ऑल झिरो इथे एक झिरो आले. समजा या ठिकाणी 2 झिरो आले इथे समजा पॉइंट नंतर 2 झिरो असले तर आपल्याला टोटल किती सिग्निफिकंट फिगर्स होतील 1 2 3 4 5 अँड 2 ला पकडून 6. मग इथं किती येणार 6 म्हणजे हे झिरो ऑल झिरो हे झिरो कुठे आलेला आहे बिटवीन नॉन झिरो डिजिट्स दॅट ऑल झिरोज इफ दॅट ऑल झिरोज प्रेझेंट बिटवीन नॉन झिरो डिजिट्स that time that whole value we have to consider as a significant figures. ते कंप्लीट व्हॅल्यूला आपल्याला काय कन्सिडर करावं लागतं सिग्निफिकंट फिगर्स. ह्या झिरोला बघून चालणार नाही कारण की तो मध्ये आलेला आहे. समजा डिजिट जर पॉइंट नसेल किंवा असा असेल पॉइंट नसताना सुद्धा जर असा आला असेल 1902 किंवा असा आला असेल तर त्यावेळेस आपल्याला पॉइंट नसेल तरी सुद्धा टोटल सिग्निफिकंट फिगर्स किती झाले बघा 1 2 3 4 आणि 5. इथे किती झाले 1 2 3 4 म्हणजे इथे आपण झिरोला काय केलेलं आहे सेकंड रूल काय सांगतोय जर नॉन झिरो हे नॉन झिरो आहे हे पण नॉन झिरो डिजिट आहे आणि हा झिरो आहे. हा झिरो कशाच्या मध्ये आलेला आहे दोन नॉन झिरोच्या व्हॅल्यूच्या मध्ये आलेला आहे. जर तसा असेल तर तो झिरो आपण काय करावा लागेल सिग्निफिकंट फिगर्स मध्ये कन्सिडर करावा लागेल. दिस इज अ सेकंड रूल टू डिटरमाइन सिग्निफिकंट फिगर्स. नेक्स्ट थर्ड वन काय बघा इफ द नंबर इज लेस दॅन 1 द झिरो ऑन लेफ्ट साइड ऑफ द नंबर आर नॉट सिग्निफिकंट फिगर्स. ह्याचा अर्थ काय होतो बघा जर नंबर लेस दॅन 1 म्हणजे काय असणार आहे झिरो जर नंबर असेल तर क्लियर लेस दॅन 0 पण पुढीकडे लेफ्ट साइड मी ते एक्झाम्पल दिले बघा ही झाली याची लेफ्ट साइड आणि ही राइट साइड. जर 0 नॉन झिरो डिजिटच्या पुढे आपण लिहिलेला असेल आणि लेस दॅन 1 म्हणजे 0 असणार तो 0 लेफ्ट साइडला जर असेल ऑफ द नंबरच्या पुढे जर असेल लेफ्ट साइडला दिस वन लेफ्ट साइड तर that whole zeros are not considered in a significant figures. ते significant figures नाही आहेत. या झिरोला काहीच व्हॅल्यू नाही आहे पकडता येत नाही. मग टोटल किती झाले आपल्याकडे सिग्निफिकंट फिगर्स 1 2 3 4. हियर टोटल सिग्निफिकंट फिगर्स आर 4 in number 4 in digits. किती झाले टोटल 4 झाले. किंवा असे असेल व्हॅल्यू 0.12453 हे बघा असे डिजिट्स असेल 0 पॉइंट that 0 we have to not consider because that 0 already present on a left side of the number. लेफ्ट साइड ऑफ द नंबर प्रेझेंट असल्यामुळे हा 0 आपल्याला कन्सिडर करता येत नाही. देन नेक्स्ट रूल जो फोर्थ रूल आहे फोर्थ रूल बघूयात काय आहे. Next rule to determine significant figures that is the zeros on the right side of the numbers are the significant figures. झिरो जर प्रेझेंट असेल ऑन कुठीकडे राईट साइडला असेल नंबर नंतर जर राईट साइडला जर झिरो प्रेझेंट असेल तर that all zeros we have to consider as a significant figures.
ओके, म्हणजे झिरोला नंबर विथ ते सगळे झिरो, ऑल झिरोजला पकडून जे काही डिजिट्स होतील ते सगळे काय असणार आहे, सिग्निफिकंट फिगर्स असणार आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे 2-3 व्हॅल्यू लिहिलेत बघा. इथे लिहिले आपण 1800, 1800 लिहिलेलं आहे. आता इथे 18 आहे आणि त्याच्या पुढे 2 डिजिट्स आहेत, पण कुणीकडे ते नंबर नंतर राईट साइडला आहेत, बरोबर, उजव्या बाजूला आहेत, पुढे 2 झिरोज आहेत. म्हणजे हे 2 झिरो पकडून पुढे नंबर्स किती आहेत, 2 आहेत. 2 झिरो प्लस हे 2 नंबर्स म्हणजे किती झाले टोटल, 4 सिग्निफिकंट डिजिट्स. 4 सिग्निफिकंट, त्याला आपण म्हणतो फिगर्स. त्यानंतर 2.40 आहे बघा, हा 0 1 आहे पण पॉइंट आलेला आहे, डेसिमल पॉइंट जरी असेल तरी सुद्धा आपल्याला त्याच्या पुढचा जो 0 आहे तो कन्सिडर करावा लागेल. किती झाले डिजिट, 1 2 3, म्हणजे 3 इथं काय आहे, सिग्निफिकंट फिगर्स आहेत. त्यानंतर 0.01500. तुम्ही म्हणाल आता इथे 2 रूल फॉलो होतात बघा. एक लेफ्ट हँड साइडला जर असेल, लेफ्ट साइडचे जे झिरोज आहेत नंबरच्या आधी असलेले ते आपण काय करतो, वी हॅव टू नॉट कन्सिडर, ते कन्सिडर करत नाही. बट 15 नंतर जर 0 आला असेल तर त्याला फरक पडतो, त्याच्या व्हॅल्यूला फरक पडतो. मग हे डिजिट्स आपल्याला काय कन्सिडर करावे लागतात, सिग्निफिकंट फिगर्स मध्ये. मग किती झाले बघा, 1 2 3 4, इथे सुद्धा सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत, 4 सिग्निफिकंट फिगर्स. अशा प्रकारे सिग्निफिकंट फिगर्सचे किती रूल्स आहेत, इन दॅट केस देयर आर 4 रूल्स. याच्यानंतर पुढचा जो पॉइंट्स आहे ते आपण बघूयात. नेक्स्ट, तो पण सिग्निफिकंट फिगर्स मधलाच आहे. व्हॉट इज दॅट, लेट अस सी. नेक्स्ट पॉइंट इज रूल्स फॉर राउंडिंग ऑफ द नंबर्स. रूल्स फॉर राउंडिंग ऑफ नंबर्स मधला पहिला रूल बघा. राउंडिंग म्हणजे काय, आता तुम्हाला पॉइंट्स नुसार समजेलच की काय आहे. इफ द digits to be dropped in a number is less than 5, then their preceding digit remains unchanged. याचा अर्थ काय होतो बघा, डिजिट जर ड्रॉप्ड इन नंबर असेल आणि विच इज लेस दॅन 5 जर असेल, देन द प्रेसिडिंग डिजिट रिमेन्स अनचेंज्ड. त्यासाठी एक एक्झाम्पल लिहिलंय बघा मी. फॉर एक्झाम्पल 8.64, यातला एक पुढचा जो डिजिट्स आहे, हे दोन्ही तर एक रिलायबल आणि अनसर्टन डिजिट्स आहे. त्याच्या पुढचा जर डिजिट जर असेल ड्रॉप्ड इन नंबर, कितीने ड्रॉप झालेला आहे, तो ड्रॉप झालेला नंबर विच इज लेस दॅन 5 आहे. बघा हा 5 पेक्षा हा लहान आहे, म्हणजे लेस दॅन 5 झालेला आहे. जर असेल तर त्यावेळेस आपण काय करतोय, राउंडिंग, म्हणजे राउंड फिगर जसं म्हणतो पण राउंड करून लिहिताना आपण कसं लिहिणार, दॅट डिजिट वी हॅव टू राउंड इट इन अ 8.6, दॅट इज रिमेन्स अनचेंज्ड. 8.6 ला आपण काही फरक पडू देणार नाही. मग राउंडिंग करून काय लिहिणार, फक्त 8.6, आणि पुढचा जो 4 आहे तो लेस दॅन 5 असल्यामुळे तो आपण काय करतोय, त्याला आपण ड्रॉप करतोय, बघून देतोय, ड्रॉपिंग करतोय, त्याला बघळतोय. त्यामुळे we have to rounded the number is a 8.6 is rounded off. Then next जो आहे सेकंड रूल काय सांगतो बघा. if the digit to be dropped in a number is greater than 5, their preceding digit raised by 1. I will repeat once again. If the digit to be dropped in a number which is greater than 5, बघा जो ड्रॉप करायचा जर असेल तर तो नंबर, फॉर एक्झाम्पल आता इथे मी एक एक्झाम्पल लिहिते बघा. इथे एक्झाम्पल लिहिताना मी लिहिते 6.87, एक आपण व्हॅल्यू घेतलेली आहे, ती किती घेतली, 6.87 घेतलेली आहे. तर तो आता ह्याच्यामध्ये हा जो अनसर्टन नंबर आहे किंवा हा आहे, हा दोन्ही नंबर्स कसे आहेत, विच इज ग्रेटर दॅन 5 आहेत. या नंबरशी आपल्याला देणं घेणं नाहीये, पण 8 जो आहे तो ड्रॉप करायचा नंबर जो आहे विच इज ग्रेटर दॅन 5 आहे. इट मीन्स दॅट वी हॅव टू हिअर रेज्ड बाय 1, दॅट्स प्रेसिडिंग डिजिट वी हॅव टू रेज्ड बाय 1. म्हणजेच काय, वी हॅव टू ऍड 1 मोर व्हॅल्यू. 5 पेक्षा मोठा असल्यामुळे ह्याच्यामध्ये आपण ऍडिशन काय करणार, 1 ऍड करणार. आता इथे 8 आहे, त्यामुळे 8 + 1 म्हणलं तर किती येणार, 6.9. 6.9 इज अ राउंडेड ऑफ नंबर. बघा याला पहिला रूल काय सांगतोय की if the
द नंबर विच इज ड्रॉप्ड इन अ नंबर विच इज लेस दॅन 5 जर असेल, that times we have to remains unchanged. It means that that value does not change. And second rule, that is the digit dropped, the digit to be dropped in a number is greater than 5, then at that timing raised by 1. जर less than 5 जर असेल, इथं बघा ह्या रूल मध्ये less than 5 आहे, त्यामुळं आपण काय केलोय, हा नंबर 4 जो आहे तो आपण वगळलाय आणि राउंड करून 8.6 लिहिलाय. इथं ग्रेटर दॅन 5 असल्यामुळे व्हॅल्यू मध्येच ग्रेटर दॅन 5 आहे, 8 जो आहे तो 5 पेक्षा मोठा असल्यामुळे आपण काय केलंय, वी हॅव टू ऍड 1 करायचं. मग 8 प्लस 1 इज इक्वल टू किती झालं, 9. राउंडिंग करताना डायरेक्ट काय लिहिणार, 6.9. दॅट नेक्स्ट व्हॅल्यू, नेक्स्ट नंबर वी हॅव टू राउंडेड. ओके, ड्रॉप केलेला आहे. त्यानंतर थर्ड रूल जो आहे तो काय आहे, किंवा 6.87 आहे ह्याच्या ठिकाणी आपण 7.65 जर असा व्हॅल्यू असेल किंवा 17.65 तर काय करणार मी, हा ग्रेटर दॅन 5 आहे, त्यामुळे इथे लिहिताना काय लिहिणार आपण, 17.7 ऍड करायचं. 6 मध्ये एक ऍड केला तर किती होणार, 6 प्लस 1 म्हणजे 7 झाला. 17 ॲज इट इज, 6 च्या ठिकाणी काय येणार, 7. म्हणजे एक आपण काय करतो, ऍड करतो. नेक्स्ट थर्ड रूल काय बघूया. थर्ड रूल, if the digit to be dropped in a number is 5 or followed by 0, then the digit is remains unchanged if it is even number. हे बघा, digit to be dropped in number is 5 किंवा 5 followed by 0 म्हणलेला आहे, then the digit is remains unchanged if it is even. जर 5 असेल, 5 ला फॉलो करत असेल 0 नंतर किंवा ड्रॉप केलेल्या नंबर नंतर जर 5 असेल, फॉर एक्झाम्पल 8.65, परत अजून एक डिजिट 3.45 जर असेल, तर इन दॅट केस वी हॅव टू नॉट चेंज. इथं जर 5 असेल, राउंडिंग करताना जर 2 डिजिट नंतर पॉइंट नंतर ह्या 2 डिजिट नंतर जर 5 आला असेल, तर वी हॅव टू राउंडेड द नंबर 8.6 ओनली. We have to round it here value 3.4. That times we have to not change it. It is remains constant. It remains unchanged. त्याला आपण म्हणतो remains unchanged. पहिला आणि तिसरा रूल जो आहे तो जवळपास कसा आहे, सारखा आहे. फक्त इथं काय रूल आहे की 5 जर असेल पुढे, इथं वाढवायचंही नाहीये किंवा लेस ही करायचं नाहीये, त्यासाठी तो आपल्याला ॲज इट इज ठेवायचा आहे. ओके. नेक्स्ट फोर्थ रूल जो आहे, फोर्थ रूल आपण बघूयात काय आहे. इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इन अ नंबर इज 5 or 5 followed by 0, then the raised by 1 if it is odd. बघा, if it is odd, इथं इवन नंबर होता. हे बघा, ह्याला रूल काय आहे, जर 5 पुढे असेल, फॉलोड 5 करत असेल, तर रेज्ड किंवा रेज्ड 5 ही असेल, 5 किंवा 5 पेक्षा मोठा जरी असेल ही व्हॅल्यू, तर पण ती कशी पाहिजे, इवन पाहिजे. 6 हा इवन नंबर आहे, समसंख्या आहे, 4 ही इवन आहे, बरोबर आहे. इथं जर 2 असला असता, इथं 8 असला असता, तर आपण 8.8च ठेवला असता, इथे 3.2 ठेवला असता. इट मीन्स दॅट हे इवन नंबर आहे म्हणून आपण त्याला राउंडिंग करून इट डज नॉट चेंज, हे ॲज इट इज राहतील. किंवा जर हे इवन नंबर असतील तर. आणि सेम रूल आपल्याला फॉलो करायचा आहे फॉर ऑड. जर 5 असेल किंवा 5 पेक्षा मोठा असेल, फॉर एक्झाम्पल कसा, एखादा एक्झाम्पल बघा मी सांगते, 8 किंवा 6.75 घेऊया. असं जर असेल तर आपण काय करतो, विच इज राउंडेड ऑफ, यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, एक ऍड करावं लागेल.
ऑड जर असेल तर काय करावं लागेल, आपल्याला ऍड करावं लागेल या नंबर मध्ये. 7 मध्ये जर ऍड केला तर किती येणार, 6.8. 7 + 8 6. अजून एक नंबर घेते, 2.45 असेल तर 4 मध्ये आपल्याला एक ऍड करावं लागेल, दॅट इज 2.5. कधी ऑड, सॉरी 4 इट इज ऑल्सो इवन नंबर, वी हॅव टू कन्सिडर हियर ऑड नंबर. 2.3 असेल तर आपण काय करणार, ते ऍड केला तर किती येणार, 2.4. ओके, दिस इज अ फोर्थ रूल काय आहे, जर ऑड असेल तर काय करणार आपण, 6.75 आहे बघा, ही जी नंबर आहे हे ऑड नंबर आहे 7 आणि 3. त्यामध्ये ऑड जर असेल तर आपण काय करणार, ऍड वन नंबर, ऍडेड बाय 1. ओके, पण या दोन संख्येच्या पुढे कंपल्सरी काय पाहिजे, 5 पाहिजे आपली संख्या. त्यामुळे राउंडेड कसे केले, 6.8 विच इज राउंडेड ऑफ 2.4 विच इज राउंडेड. 6.7 आहे, 7 मध्ये एक ऍड केला ऑड असल्यामुळे तर 6.8 येईल. 2.3 आहे, 3 ऑड नंबर आहे, 3 मध्ये एक ऍड केला तर काय झाला आपला 2.4 आला. म्हणजे राउंडिंग करून आपण दोन डिजिट मध्ये लिहिलेलं आहे. इवन मध्ये 6 आणि 4 हे दोन्ही इवन आहेत. राउंडिंग करताना आपण काय करणार, वी हॅव टू रिमेन्स कॉन्स्टंट, रिमेन्स अनचेंज्ड, ह्याला आपण चेंज केले नाही म्हणून फक्त राउंडिंग करून काय केलं 8.6 आणि इथं 3.4 केलेलं आहे राउंडिंग करून. ओके, त्यानंतरचा पुढचा जो शेवटचा रूल आहे, फिफ्थ वन, दॅट इज राउंडिंग द नंबर साठी. इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज 5 फॉलोड बाय द डिजिट other than 0 then the preceding raised by 1. बघा याचा अर्थ काय होतो की समजा डिजिट ड्रॉप्ड फॉलो केला असेल तर डिजिट अदर दॅन 0 जर असेल, 0 ला सोडून दुसरं इतर जर व्हॅल्यूज असतील तर काय येणार. फॉर एक्झाम्पल फिफ्थ रूल सांगते बघा मी, दॅट इज 7.351 जर असेल, एवढी मोठी जर व्हॅल्यू असेल तर राउंडिंग करून आपण कसं लिहू शकतो, 7.3 मध्ये एक ऍड करायचं रेज्ड बाय 1 दॅट इज 7.4. समजा या ठिकाणी ही असू दे हीच व्हॅल्यू. समजा अजून एक एक्झाम्पल घेऊयात, हे आपण राउंडेड केलेलं आहे, राउंडेड ऑफ. समजा अजून एक एक्झाम्पल घेते फिफ्थ मधलाच, बघा 1.923 असं आपण जर घेतला असेल तर राउंडिंग करून काय करणार आपण 1 ॲज इट इज. 9 मध्ये एक ऍड केला म्हणजे काय होणार 1.10 विच इज राउंडेड. अशा प्रकारे राउंडेडचे काय केलेले आहेत आपण, राउंडिंग म्हणजे त्या नंबरला आपण राउंड फिगर करून जसं लिहितो एकत्र करून कशा प्रकारे आपण इन शॉर्ट मध्ये सांगू शकतो, असे ठराविक 5 रूल्स आहेत फॉर राउंडिंग ऑफ द नंबर साठी. नेक्स्ट वन, याच्यानंतर जो आहे पुढचा पॉइंट दॅट इज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. अशा प्रकारे हे रूल नंतर शेवटचा बीट आहे, शेवटचा पॉइंट दॅट इज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. लेट अस सी. नेक्स्ट पॉइंट इज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड विच कॅन बी एक्सप्रेस्ड बाय a, for example suppose which can be expressed as a into 10 raised to the number. समजा आपण असं कन्सिडर केलं, where here a is the number or value and 10 raised to the power n. n जो आहे n stands for n, it is a order of magnitude. Order of magnitude, त्यालाच आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणतो. फॉर एक्झाम्पल याच्यासाठी मी एक एक्झाम्पल सांगते. सपोज वी नो दॅट velocity of light, for example velocity of light in air, in which medium, in air medium, that velocity of light in air medium which is constant. Velocity of light in air medium is denoted by the indicated by the c. Velocity c ने दाखवण्याची व्हॅल्यू आहे 3 into 10 raised to 8 meter per second. Meter per second, that is a unit of velocity.
Okay, that value remains constant. How much? 3 into 10 raised to 8. Here that 3 it is a number a. आपण हे आत्ताच मी म्हणलो होतो a म्हणजे काय आहे, इथं 3 आहे, that is a number. आणि यातला 10 raised to जो 8 आहे, 8 जो आहे 8 which is order of magnitude. त्याला आपण काय म्हणू शकतो, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. राईट. अजून एक एक्झाम्पल सांगते त्याला. व्हॅल्यू ऑफ चार्ज किंवा मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. Charge किंवा magnitude of electron, that value is remains constant. Charge किंवा electrons is denoted by E. 1.6 into 10 raised to minus 19. ह्याच्यामध्ये 1.6 it is a number and order of magnitude किती आहे ह्याच्यामध्ये, minus 19 is a order of magnitude. It means that order of magnitude which can be expressed by a into 10 raised to the power n in the form of that value which indicates of a physical value of any physical quantities, that we have to call it as order of magnitude. त्याला आपण order of magnitude म्हणतो. तर अशा प्रकारे आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड जे आहे ते काढता येतात. एखाद्या व्हॅल्यूचे इन शॉर्ट मध्ये आपल्याला लिहिता येतं. राईट. रेडियस ऑफ अर्थ असू द्या किंवा मास ऑफ अर्थ जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला इन शॉर्ट मध्ये ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडच्या स्वरूपात लिहिता येते. ओके, दॅट सम एक्झाम्पल्स रिलेटेड टू द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. Up to this point, our first chapter, units and measurements, is completed. Okay, इथपर्यंत आपला जो चॅप्टर आहे तो कम्प्लीटेड झालेला आहे. यानंतर नोट्स जे आहेत फर्स्ट चॅप्टरचे मी 1-2 दिवसात जे आहेत ते तुम्हाला अपलोड करेन किंवा सेंड करेन आपल्या ग्रुपवर. सगळ्यांनी नोट्स जे आहेत ते त्याचे नोट्स तुम्ही लिहून घ्या किंवा झेरॉक्स करून घ्या. आणि ह्याच्या रिलेटेड जे प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर ते मी डायरेक्ट तुम्हाला काय करेन, मेसेज वगैरे करून सेंड करेन. ओके, थँक्यू.